मला हे जाणून घ्यायचं आहे, की अविनाश कोल्हे, प्राध्यापक अविनाश कोल्हे यांची शब्दवाङ्मयाची सुरुवात ही कुठून झाली? आणि तिथून कोणत्या साहित्यातून तुम्हाला प्रेरणा मिळाली आणि तुमचा हा एकंदरीत संघर्ष कसा राहिला साहित्य विश्वात येण्याचा? आमच्या पिढीची सुरुवात वाचनाने झाली. आम्ही वाचनाची पिढी आहोत. तुमची डिजिटल पिढी आहे. त्यामुळे तुमच्या समोर फेसबुक वगैरे आहे, जे ऑडिओ व्हिज्युअल माध्यमात आहे. आमच्या वेळेस सार्वजनिक लायब्ररीज होत्या आणि घरी येणारी पुस्तकं, मासिकं. त्याच्यामुळे मी उल्लेख करेल, माझं जिथे शिक्षण झालं विदर्भातल्या खामगाव या गावाचं, जो बुलढाणा जिल्ह्यात आहे, तालुक्याचं गाव आहे. तिथं आमच्या घराच्या बरोबर समोर, म्हणजे फक्त मध्ये नॅशनल हायवे होता नागपूर मुंबई जोडणारा, तो क्रॉस केला की दस्तूर रतनजी नावाची आता जवळजवळ 125-150 वर्ष जुनी लायब्ररी आहे. कोणती लायब्ररी आहे? दस्तूर रतनजी सार्वजनिक लायब्ररी खामगावला. तिथं मी खूप पुस्तकं वाचलेली आहे. आजही आहे ती लायब्ररी? आजही आहे. अरे बाबा. पंकज, तुला आता विषय निघाला म्हणून सांगतो, तू महाराष्ट्राचा दौरा कर, अनेक गावात किमान 100 वर्ष जुन्या असल्या लायब्ररी आहे. किमान 100 वर्ष. बेळगावला गेले तो 160 वर्ष, नगरला गेलो तर 140 वर्ष, म्हणजे असं 100च्या पुढेच बोलतात. आणि त्या लायब्ररी अजून सुरू आहेत. आपण ते म्हणतो लायब्ररी आजच बातमी, मराठी माध्यमाची शाळा बंद झाली, हेही खरं आहे. पण मुंबई पुण्याच्या बाहेर एक जग आहे, ते वेगळं जग आहे. बरोबर. तिथं व्याख्यानमाला सुरू असतात, लेखक तुमच्या भेटीसारखे कार्यक्रम सुरू असतात. तर तशा लायब्ररीत माझे सुरुवातीचे, आणि त्याचा मुख्य म्हणजे माझा मोठा भाऊ जो आता पुण्याला स्थायिक झाला आहे, तो तेव्हा B.Com करायचा आणि हाऊस म्हणते लायब्ररीचे अकाउंट्स फुकट लिहायचा. अरे वा. हां, तर ते लायब्ररीत मला मुक्त द्वार असायचं. लायब्ररी बँकेसारखी असते ना, 8 ते 10, मग संध्याकाळी 5 ते 8. पण मधल्या वेळेत लायब्ररी बंद म्हणजे बंद नसते. तुम्हाला व्यवहार करता येते, आतमध्ये काम सुरूच असतं, पुस्तक लावत असतात, येत असतात. तर त्यामुळे मी 12 तास लायब्ररीमध्ये वावरू शकायचो. भावचा धाकटा भाऊ म्हणून. त्या लायब्ररीचे संस्कार खूप आहे, म्हणजे खूप पुस्तकं तिथे मी वाचली आणि कोणी सांगणारच नव्हतं. त्यामुळे जे हाताला येईल ते, गोनी दांडेकरांचे, बाबासाहेब पुरंदरेंचे, आपले शिवाजी सावंत, खांडेकर, हे सगळ्यात 70-71च्या काळामध्ये जे वाचन उपलब्ध होतं ते मी जवळजवळ सगळं महत्त्वाचं वाचून काढले तू म्हणू शकतो.